नमस्कार. आज 10 मार्च 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. बाजारांत युद्ध, भयकंप, खनिज तेल $120 उंबरठ्यावर शेअर बाजार घायाळ. सर्वांना माहिती आहे पहा, सध्याला USA इस्रायल वर्सेस इराण हे युद्ध चालू आहे व दरम्यान अगदीच पहिल्यांदा इस्रायलने इराणमधील जे तेलाचे साठे आहेत त्यावरती आक्रमण चढवलं की आता अगदीच इराणने पण पहा त्यांच्या कुवेत, कतार, बहरीनमध्ये हल्ले चढवलेले आहेत. यामुळे अगदी आता डायरेक्टली वॉर कशावरती गेलेला आहे, तेलावरती गेलेला आहे व तेलावरचं जर वॉर म्हटल्यानंतर अगदीच त्याचा परिणाम भारत देशासोबत अन्य देशांवरती पण होत आहे. जसं पहा, युरोपियन युनियनमध्ये पण अगदीच गॅसची जी पाईपलाईन आहे त्यांच्यावरती पण याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेअर मार्केट जे आहे ते पूर्णतः घायाळ झालेलं आहे व खनिज तेल जे बॅरल आहेत त्याचे प्राईस जे आहेत ना त्या वाढलेल्या आहेत. $120 उंबरठ्यावर आता ते गेलेले आहेत. म्हणजे पहा 60-65 डॉलर अशा पद्धतीने बॅरलची प्राईस होती पूर्वी, ते आता 120 म्हणजे दुप्पट झालेली आहे. त्यासोबतच पहा अगदी आपल्या देशात जर तुम्ही पाहिलात LPGचे प्राईस पण त्यांनी वाढवले आहेत व इंडस्ट्रीजसाठी LPG आता त्यांनी बंद केलेले आहेत. ओके, एवढा इश्यू तिथं निर्माण झालेला आहे. त्यामुळे अगदीच इराणचा इश्यू जो आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह करणं ही काळाची गरज आता बनलेली आहे. पहा, अन्यथा शेअर मार्केट किंवा बिझनेस माइंडसेटने जर तुम्ही या युद्धाला पाहिलात तर पूर्णतः कोलॅप्स झालेला आहे. ओके, मग लवकरच याबद्दल चर्चा होईल. डोनाल्ड ट्रम्प पण आता पहा थोडंसं नरमाईची भूमिका घेत असलेले दिसत आहेत. ओके, पुढची बातमी आहे RTE प्रवेशासाठी 1 किलोमीटरच्या नियमाला स्थगिती. आता याच्यापूर्वी पण RTEबद्दल एक आर्टिकल आलेला होता व त्या दिवशी मी म्हटलं होतं की आपल्याला हे घ्यायचं आहे म्हणून. ओके, तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण RTEला थोडंसं पाहणार आहोत. तर RTE म्हणजेच काय, तर राईट टू एज्युकेशन. व कधी कायदा बनवण्यात आलेला आहे, हा कायदा 26 ऑगस्ट 2009 रोजी संमत झाला आणि 1 एप्रिल 2010 पासून हा कायदा संपूर्ण भारत देशामध्ये लागू करण्यात आला आहे. राईट टू एज्युकेशन. ओके, प्लीज खूप मोस्ट टाईम हा आर्टिकल आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर या आर्टिकलमधून काय देण्यात येतं, तर पहा विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण. वयोवर्ष 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला त्यांच्या शेजारच्या शाळेत मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण घेण्याचा हा अधिकार आहे. कसा अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. ओके, व फंडामेंटल राईट म्हटल्यानंतर आर्टिकल 21 त्यामधील ए. ओके, मग आता ही अमेंडमेंट असेल कारण आर्टिकल 21 आपण पाहिलेलं आहे, लिव्ह विथ डिग्निटी, बरोबर. पण त्याच्या पुढे जर ए लागलं तर काय असेल, ते भारतीय संविधानातील 86व्या दुरुस्तीनुसार शिक्षणाला मूलभूत अधिकार म्हणून दर्जा देण्यात आला आहे. व आर्टिकल 21A हा बेसिकली होलली कशाला समर्पित आहे, तर शिक्षणाचा अधिकार यासाठी समर्पित आहे. व तेही कुणाला, 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला त्यांच्या शेजारच्या शाळेत मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण घेण्याचा अधिकार. आता अगदी आपण ज्यावेळेस फंडामेंटल राईट पाहतो ना त्यामध्ये सक्तीचे आणि प्राथमिक शिक्षण घेण्याचा हा अधिकार एवढंच दिलेला आहे. पण राईट टू एज्युकेशन कायदा जर पाहिला तुम्ही तर 6 ते 14 वयोगट तिथं डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे. प्लीज ही डेफिनेशन लक्षात ठेवा, मुलांसाठीची 6 ते 14 वयोगट तिथं देण्यात आलेला आहे. व आर्टिकल 21A नुसार सक्तीचे आणि प्राथमिक शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येक मुलाला आहे, असं हा कलम आहे किंवा हा आर्टिकल 21A आपला सांगत असतो, बरोबर. त्यानंतर राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 यानुसार 25% आरक्षण खाजगी आणि विना अनुदानित शाळांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मुलांसाठी 25% राखीव जागा ठेवणे बंधनकारक तिथं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रवेशासाठी नियम जर म्हटलात तुम्ही तर मुलांची कोणतीही स्क्रीनिंग चाचणी किंवा पालकांची मुलाखत घेण्यास बंदी तिथं आहे. व अगदीच पहा तिथं देणगी पण द्यायची नाही आहे, डायरेक्टली तुम्ही 25% जागांवरती तिथे ॲडमिशन घेऊ शकता. आता हाच पॉईंट मला बेसिकली समजवायचा होता, कारण ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये वावरत असता त्यावेळेस अगदी कुठेही म्हटलं जातं पहा राईट टू एज्युकेशनबद्दल काय आहे किंवा तुम्हाला काही माहिती आहे का RTEबद्दल वगैरे पॅरेंट्स विचारत असतात व आपण UPSC करत असतो. या निमित्ताने ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं बंधनकारक आहेत. तर पहा आता इथं माझं घर आहे. ओके, व ही इथं माझं घर असल्यानंतर माझ्या घराजवळ इथं एक शाळा आहे, इथं काय आहे, स्कूल आहे व इथे एक स्कूल आहे. ओके, आता पहा इथे जिल्हा परिषद शाळा घेईल मी, जे की ZP स्कूल आहे व ही आहे प्रायव्हेट स्कूल, बरोबर. मग आता हा माझं घर असल्यानंतर आता येथूनचं अंतर आपण घेऊयात, पहा इथे घेऊयात आपण अंतर 2 किलोमीटर. ओके, व हे अंतर घेऊयात 3 किलोमीटर, बरोबर. आता पहा, किंवा अगदी व्हाईस वर्सा जरी केलात किंवा ठीक आहे इथं पण 2 किलोमीटर घेऊयात, कारण मला ही संकल्पना समजावून सांगायचं आहे. व जे बॉम्बे हायकोर्ट आहे यांनी अगदीच यावरती स्टे दिलेला आहे, याबद्दल थोडंसं लक्षात घ्या तुम्ही. आता पहा हे माझं घर आहे व राईट टू एज्युकेशन ॲक्ट ऑफ 2009 यानुसार काय म्हटलेलं आहे की तुमच्या घराजवळच्या शाळेमध्ये तुम्हाला काय ॲडमिशन घ्यायचं आहे, बरोबर. व
जर घराजवळच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हटलं, आता ही प्रायव्हेट स्कूल आहे, प्रायव्हेट स्कूलमध्ये 100 विद्यार्थी असतील, त्यापैकी पहा 100 जागापैकी 25 जागा कोणासाठी राखीव ठेवायचं आहे, राईट टू एज्युकेशन अंतर्गत फ्री विद्यार्थ्यांसाठी ही जागा मोकळी ठेवायची आहेत. बाकीचे जे 75 जागा आहेत ते अगदीच पहा प्रायव्हेट बेसिसवर किंवा फीसच्या बेसिसवर ते भरू शकतात, पण 25 जागा ज्या आहेत त्या अगदीच फ्री बेसिसवर ठेवायचं आहे राईट टू एज्युकेशन अंतर्गत. आता पहा समस्या इथंच झालेली आहे की ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्यांना RTEमधून प्रवेश घ्यायचा असतो तिथं जिल्हा परिषद शाळा पण दाखवली जाते व एक प्रायव्हेट स्कूल पण दाखवली जाते, पण पालकांची प्रेफरन्स कुठं जास्त आहे तर अगदीच पहा प्रायव्हेट स्कूलला जास्त असेल ना, कारण सर्वांना माहिती आहे जे सरकारी शाळेतलं एज्युकेशन झालेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर पाहिलात, अगदी पहा आपल्याला रॅशनल थिंकिंग किंवा प्रॅक्टिकल जर विचार केला तुम्ही तर अगदी जिल्हा परिषदला तुम्ही जाणार नाही ना. आता अगदी माझं देखील शिक्षण जिल्हा परिषद शाळेतील असलं तरी आता मी प्रेफरन्स देऊ शकतो का जिल्हा परिषद शाळेला, तर बिलकुल नाही, मी प्रायव्हेट स्कूललाच तिथं एंट्री घेण्याचा प्रयत्न करेन. बरोबर आहे. मग सध्याला पण सिच्युएशन हीच चालू आहे. पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये हेच प्रॉब्लेम येत होता. मग यासाठी महाराष्ट्र सरकारने नियम काय केला की तुमच्याजवळ जर सरकारी शाळा असेल तर तुम्हाला डायरेक्टली सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, असा लास्ट इयरचा नियम केला होता त्यांनी. मग बॉम्बे हायकोर्टामध्ये परत एकदा विद्यार्थी गेले, त्यांनी म्हटले की सरकारी शाळा असेल तर असं कसं म्हणत आहात, त्यामुळे हा नियम त्यांनी बंद केला. ओके, म्हणजे लास्ट इयरला त्यावरती स्टे येऊन बॉम्बे हायकोर्टाने त्याला बंद केलेलं होतं तो नियम की जिल्हा परिषद शाळा जर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही तिथंच जाणं गरजेचं आहे म्हणून. बरोबर. मग त्याच्यानंतर पाहत यावर्षी त्यांनी काय म्हटलं की तुमच्या जर घराजवळ 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर एखादी शाळा असेल तर त्याच शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. 2 किलोमीटरची जर शाळा असेल तर तुम्हाला तिथं प्रवेश मिळणार नाही. आता ही नवीन अट त्यांनी टाकलेली आहे. बरोबर, 1 किलोमीटरच्या. मग बॉम्बे हायकोर्टाने परत तेच म्हटलं की तुम्हाला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे का नाही, इच्छा आहे का नाही, तर अगदीच पहा त्यामुळे बॉम्बे हायकोर्टाने ही जी 1 किलोमीटरची अट होती त्याला पण आता रद्द केलेली आहे. त्यामुळे काय होईल पहा, अगदीच 2 किलोमीटरची जरी शाळा असेल किंवा अगदी पहा 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशी अट होती तिथं. पहिल्या फेरीमध्ये 1 किलोमीटरच्या शाळा दिसतील व दुसऱ्या फेरीमध्ये 3 किलोमीटरच्या शाळा दिसतील. पण आता अगदीच बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे की तुम्ही हे बंद करा. 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर असं काहीही नाही. विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स जर दिला नाही ह्या प्रायव्हेट शाळेला तर ह्या प्रायव्हेट शाळेमध्ये तुमच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन तिथं दिलं जाऊ शकतं. ओके, फक्त तिथं पहा हे आहे बेसिस की विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तिथे ॲडमिशन करणं किंवा अगदी रिझर्वेशनचे जे क्रायटेरिया आहेत त्यानुसार तिथं ॲडमिशन तिथं देण्यात येणार आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. मग आता अगदी जिल्हा परिषद शाळा का नकोत आणि प्रायव्हेट शाळा का गरजेच्या, अगदी हा तुम्हाला मुद्दा समजला असेल. बरोबर. त्याच्यानंतर हे जे प्रायव्हेट स्कूल आहेत ते राईट टू एज्युकेशनला इम्प्लिमेंट करायला थोडंसं नाखुश आहेत. पहा आता नाखुश का असतील, कारण पहा 75% विद्यार्थ्यांकडून त्यांना किती, अगदीच पहा 10,000 रुपये एका क्लासची जर फीस असेल तर ती 75 विद्यार्थ्यांकडून त्यांना प्राप्त होते, परंतु हे उर्वरित जे 25 विद्यार्थी आहेत ना यांच्याकडून 0 रुपये फीस घ्यावे लागते त्यांना. का तर राईट टू एज्युकेशन आहे या अंतर्गत. बरोबर, म्हणजे 75 विद्यार्थ्यांकडून त्यांनी 10,000 रुपये फीस, एका विद्यार्थ्याकडून 10,000 रुपये फीस ते आकारू शकतात प्रायव्हेट स्कूलवाले, पण अगदीच 25 विद्यार्थ्यांकडून त्यांना काही फीस देता येणार नाही. ती फीस कोण देणार आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा केंद्र सरकार, अशा पद्धतीने ती फीस दिलं जातील. ओके, आता केंद्राचा इथं रोल नाही आहे परंतु तुम्ही लक्षात घ्या, मला सांगायचं आहे त्यामुळे. ओके, तर पहा इथे गव्हर्नमेंट इथं काय देणार आहे, फीस पे करेल विद्यार्थी ऑन द बिहाफ ऑफ विद्यार्थी. ओके, पण सध्याला तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही फीस इश्यू करेल का लगेच्या लगे, तर बिलकुल नाही. पहा मग अगदीच मागच्या 5 वर्षाची जी फीस आहे ना काही शाळांची तिथं उर्वरित राहिलेली आहे. त्यामुळे लास्ट इयरला हा गदारोळ झालेला होता की तुम्ही पहिली फीस क्लिअर करा आमची. ओके, मागच्या 5 वर्षाची जी फीस आहे ना ती क्लिअर करा, मग त्यानंतरच आम्ही या राईट टू एज्युकेशन अंतर्गत आम्ही नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ. परंतु पहा बॉम्बे हायकोर्टाचा परत निर्णय आला, नाही तुम्हाला द्यावंच लागेल. मग त्यानुसार पहा थोडंसं प्रायव्हेट स्कूल पण तिथं अगदीच नाखुश आहेत हा निर्णयाबद्दल. पण आपलं फंडामेंटल राईट जर तुम्ही पाहिलात आर्टिकल 21A यानुसार विद्यार्थ्यांना तिथं ॲडमिशन देणं बंधनकारक पण आहे. ओके, आय होप हा मुद्दा समजला असेल की राईट टू एज्युकेशन काय आहे किंवा यांचे जे नियम असतात ते कशा पद्धतीने बदलत असतात ते महत्त्वाचं नाही, परंतु अगदी याची मुख्य संकल्पना काय आहे तर जे गरीब विद्यार्थी आहेत ना ते पण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावेत, ज्यानंतर अगदीच त्यांना पण चांगली स्कूलिंग तिथं मिळावी, हाच त्याचा बेसिकली एक उद्देश आहे. ओके, जर तुमच्या घराजवळ जर शाळा वगैरे जर असेल तर तिथं डायरेक्टली RTE अंतर्गत फ्री ऑफ कॉस्टली, म्हणजे तुम्ही गरीब असाल पण तुम्हाला चांगल्या शाळेमध्ये जर विद्यार्थ्याला शिकवायचं असेल तर नक्कीच तुम्ही फ्री ऑफ कॉस्टली राईट टू एज्युकेशन अंतर्गत त्याला शिकवू शकता. हेच त्यामागचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे व ते साध्य होत आहे. राईट टू एज्युकेशन आपल्याकडे नक्कीच साध्य होत आहे, ही पॉझिटिव्ह बातमी आहे. याचे फॉर्म केव्हा सुटतात तर पहा फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान याचे फॉर्म सुटतात व सध्याला फॉर्म ओपन आहेत. जर अगदीच आपल्यापैकी जर कोणाचा हे असेल विद्यार्थी असेल ज्याला राईट टू एज्युकेशन अंतर्गत किंवा
प्रायव्हेट स्कूलमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही राईट टू एज्युकेशनचा तिथं लाभ नक्की घेऊ शकता. पहा, खूप महत्त्वाचं आहे, कारण अगदीच पहा, जे मोठ्या CBSE स्कूल आहेत किंवा प्रायव्हेट स्कूल आहेत ना, त्यांची फीस जास्त असते व गरीब पालक ते फीस पे करू शकत नाहीत. या निमित्ताने ही राईट टू एज्युकेशन आपल्यासाठी एक वरदान नक्कीच ठरणार आहे. कारण जिल्हा परिषद शाळांची जर म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही पण विचार करा, अगदी मान्य आहेत, काही शाळा आहेत जिल्हा परिषद की बेस्ट आहेत व मी पण माझं शिक्षण तिथूनच झालेलं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही विचार करता प्रायव्हेट स्कूलचा तर ते मॅच होऊ शकत नाही व सध्याला जे कॉम्पिटिशन आहे ते नॅशनल लेवलचं आहे. नीट घ्या, JEE घ्या, UPSC घ्या, तिथं तुम्हाला NCERTचाच वापर करावा लागतो. मग त्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट वाचून चालणार नाही. मग हे सर्व जर पाहता तर एखाद्या विद्यार्थ्याला जर घडवायचं असेल तर आपण राईट टू एज्युकेशन अंतर्गत प्रायव्हेट किंवा CBSE शाळेतून घडवणं हे आज घडीला प्रेफरन्सच असेल. ओके, थोडंसं प्रॅक्टिकली बोलण्याचा मी प्रयत्न केला. ओके, त्याच्यानंतर इथे पहा, शिक्षक विद्यार्थ्यांचं प्रमाण पण त्या कायद्यामध्ये दिलेलं आहे, की एक शिक्षकासाठी 30 विद्यार्थी आणि उच्च प्राथमिक स्तरावरती एक शिक्षकासाठी 35 विद्यार्थी. हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की राईट टू एज्युकेशन अंतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण किती असायला हवं, तर एक शिक्षक 30 विद्यार्थी असं तिथं प्रमाण देण्यात आलेलं आहे. डन. त्याच्यानंतर आता यामध्ये अंमलबजावणीच्या त्रुटी काय आहेत, तर अनेक राज्यांमध्ये 25% आरक्षणाच्या जागा रिक्त राहतात. का रिक्त राहतात, तर प्रायव्हेट एंटिटी तिथं घेण्यासाठी तयारच नसते. का, तर आमची पहिल्याचीच फीस त्यांनी दिली नाही, मग नवीन आम्ही का घेऊ असं म्हणत त्यांनी पहा थोडंसं नाखुश राहतात. पण बॉम्बे हायकोर्ट थोडंसं इंटरफेअर करत राहतं दरवर्षी आपल्यासाठी. मग यामुळे आपल्या राज्यामध्ये पहा ह्या जागा सर्व भरलेल्या असतात. त्यानंतर गुणवत्तेचा प्रश्न, केवळ प्रवेश मिळणे पुरेसे नाही तर शिक्षणाचा दर्जा वाढवणे ही मोठे आव्हान आहे. त्यानंतर खाजगी विरुद्ध सरकारी शाळांचा घसरलेला दर्जा आणि खाजगी शाळांवरील वाढते अवलंबित्व हे पाहता अगदीच प्रायव्हेट शाळांवरती तिथं ताण निर्माण होत आहे. त्याच्यानंतर यावरून UPSCला प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल हे प्रश्न तुम्ही स्वतःहून नक्की सॉल्व्ह करू शकता. याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. काही विद्यार्थ्यांचं मत होतं की सर टेलिग्राम चॅनल कुठं आहे किंवा त्याचं नाव काय आहे, तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरचं नाव तुम्हाला मिळून जाईल. ओके, करंट अफेअर्स मराठी, करंट अफेअर्स बाय PN असं काहीतरी नाव आहे त्याचं. प्लीज तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे चला. हे झालं आपण राईट टू एज्युकेशन पाहिलं. त्याच्यानंतर मोजताबा खामिनी इराणचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांची घोषणा केली, चांगली गोष्ट आहे. पुढे चला. नाशिक पालिकेकडून रोख्यांमधून 400 कोटींची उभारणी. आता नाशिक महानगरपालिकेने कुंभमेळ्यासाठी क्लीन गोदावरी बॉन्ड्स ही स्कीम लॉन्च केली व त्या आधारात त्यांनी पैशांची उभारणी तिथे केलेली आहे. 400 कोटींची उभारणी त्यांनी केलेली आहे व यानुसार पहा, आता बॉन्ड्स त्यांनी इश्यू केलेले आहेत मार्केटमध्ये व बॉन्ड्स इश्यू केल्यानंतर 400 कोटी रुपये त्यांना प्राप्त झालेले आहेत. पण आता समस्या अशी आहे की काही दिवसानंतर यांना ही पैसे वापस करावे लागतील. पण आपलं ते गरजेचे नाहीत की ते पैसे कसे फेडतील वगैरे, पण यामधून आपला की काय आहे, आपली महत्त्वाची चावी काय असेल, तर कोणत्या महानगरपालिकेने नुकतंच ग्रीन बॉन्ड किंवा क्लीन गोदावरी बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत, तर कोणी केलेत, नाशिक महानगरपालिका. त्याच्यानंतर बॉम्बे म्युनिसिपॅलिटीने पण ते काय करणार आहेत, ग्रीन बॉन्ड्स इश्यू करण्यात येणार आहेत. पण अद्याप ते इश्यू केलेले आहेत का, तर बिलकुल नाही. बजेटमध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे की आम्ही बॉन्ड्स इश्यू करणार आहोत, पण अद्याप तो इश्यू बजेटमध्येच आहे, त्यांनी अद्याप पुढे आणलेले नाही आहेत. ज्या दिवशी बॉन्ड्स येतील त्यावेळेस मी सांगेन नक्कीच. पण नाशिक महानगरपालिकेने रोख्यांमधून 400 कोटींची उभारणी त्यांनी केलेली आहे व हे सर्व काय आहे, तर पाणीपुरवठा योजनेसाठी त्याचा वापर केला जाईल. यामुळे क्लीन गोदावरी बॉन्ड्स कोणत्या महानगरपालिकेने इश्यू केले होते, तर नाशिक महानगरपालिकेने क्लीन गोदावरी बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. व कुंभमेळ्यासाठी हे सर्व पैशांची उभारणी त्यांनी केलेली आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. अन्य बातमी आपल्यासाठी लोकसत्तामध्ये जास्त गरजेची नाही आहे. नेक्स्ट आहे पहा, राज्यपाल जिष्णू वर्मा यांचा आज शपथविधी व राज्यपाल यांना शपथविधी कोण देतात, तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यामार्फत शपथविधी दिला जातो. तर सध्याला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून श्री चंद्रशेखर हे नवीन राज्यपालांना शपथ देतील. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा, काल लोकसभेमध्ये चर्चा झाली, परंतु चर्चा अगदीच एका वेगळ्याच वळणावर गेली. त्याबद्दल एक आर्टिकल आलं आहे, तो आर्टिकल लगेच आपण डिस्कस करणार आहोत. तर पहा, शांततेच्या बाजूंचा प्रश्न. आता अगदीच थोडंसं वापस येऊयात आपण. इराण, इस्रायल आणि किंवा USA इस्रायल या दोघांनी मिळून पहा इराणवरती आक्रमण केलं व अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांनी तडकाफडकी अगदीच पहा सकाळी 4ला म्हणजे मी उठलो होतो त्या दरम्यान त्यांनी ट्विट केलेलं होतं. ओके, व आय थिंक 28 तारखेचंच तुम्ही वृत्तपत्र विश्लेषण पाहू शकता. त्यामध्ये पण मी म्हटलेलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी
इराणचे जे सर्वेसर्वा किंवा सुप्रीम लीडर आहेत त्यांचा खात्मा केलेला आहे. ओके. व अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच ट्विट करत म्हटलं होतं की सगळ्यात जास्त पापी मनुष्याला मी या जगातून बाजूला केलेलं आहे. त्याच्यानंतर इराणी जनतेला एक हे दिलेलं आहे, चान्स आहे की ते आता स्वतःचं नवीन सरकार तिथं स्थापन करू शकतील, असं त्यांनी एक संदेश दिलेला होता. व अगदी डोनाल्ड ट्रम्प यांना कदाचित वाटलं नसेल की बाबा हे युद्ध एवढा वेळ इथं नक्कीच चालू शकेल म्हणून. ओके. व त्यांनी फक्त एका दिवसाचं ते युद्ध समजले होते व इस्रायलला त्यांनी डायरेक्टली मदत करण्याचं आव्हान तिथं दिलं होतं. परंतु इस्रायल आणि USA या दोघांना आव्हान देत इराणने अगदीच जवळपासची जी सर्व देश आहेत ना त्यांच्यावरती पण त्यांनी आक्रमण चालू केलं व जवळपास 8 दिवस झालं हे आक्रमण नक्कीच चालू आहे. ओके, सॉरी, आता 8 दिवस म्हणता येणार नाही, 10 दिवस तर झालेच. 28 तारीख ते आज 10 तारीख आहे, बरोबर. मग 10 दिवस इराण स्वतः युद्धामध्ये टिकून आहे. ओके. व स्वतः इराण युद्धामध्ये टिकून असल्यानंतर यामध्ये लॉस सगळ्यात जास्त कोणाचा होत आहे तर अमेरिकेचा होत आहे. आता तो लॉस कसा आहे एक तर मॉरल लॉस पण आहे अमेरिकेसाठी. ओके. व दुसरा आहे बजेट किंवा अगदीच फायनान्शियल लॉस पण तिथं बेसिकली होत आहे. आता फायनान्शियल लॉस कसं होत आहे तर अगदी अमेरिकेने जे स्वतःच्या अब्जावधी रुपयांच्या जे रडार सिस्टम लावलेले होते त्यापैकी 4 रडार सिस्टमवरती इराणने अतिशय म्हणजे वेगवान हल्ला करत त्यांना ते ध्वस्त केलेलं आहे व अगदीच अब्जावधी रुपयांचं तिथं नुकसान अमेरिकेला झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता अगदीच जसं जसं युद्ध दिवसेंदिवस पुढे जात आहे ना तसं तसं ऑइलवरती आता हे युद्ध येत आहे. त्याच्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अगदीच बंद करण्यात आलेलं आहे. फक्त चायनाला त्यांनी ओपन ठेवलेलं आहे कारण चायनाला तेल अगदीच 80% तेल इराण विकतं व त्याच्याऐवजी चायना पण त्यांना छुपी मदत करतं व प्रत्येक देशासोबत चायना तसंच करत आहे. जसं पाकिस्तान, ओके, यांना पण त्यांनी छुपी मदत केलं, इराणला पण छुपी मदत आहे. त्याच्यानंतर अगदीच इराणच्या सोबतीला आता रशिया आलेला आहे. रशिया का किंवा अगदी याच्यापूर्वी कालच्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की रशिया तसं नाही आहे किंवा रशिया येऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु आजच्या वृत्तपत्रामध्ये दिलेलं आहे की बाबा रशिया अगदीच मदत करत आहे इराणला. का मदत करत आहे कारण USAची जी बेस आहेत किंवा USAची जी रडार सिस्टम कुठं आहेत याची सखोल माहिती कोण देत आहे तर रशिया प्रोव्हाइड करत आहे. व तुम्हाला माहिती असेल की अगदी GPS हे USAचं आहे व आपल्याला पण कारगिल युद्धामध्ये GPS सिस्टीम अलो करण्यात आली नव्हती अमेरिकेकडून. ओके. मग त्यासाठीच सध्याला आपण नाविकवरती काम करत आहोत व भारत देशाचं स्वतंत्र GPS असावं यासाठी भारत देश सध्याला प्रयत्नशील आहे. ओके. तसंच ग्लोनास आणि बायडूस हे जे GPS आहेत ना ते रशिया आणि चायनाचे आहेत. दोघांचे स्वतंत्र GPS आहेत व UPSCने यावरून प्रश्न विचारलेला होता. ग्लोनास कोणाचा आहे? रशियाचा आहे. बायडू कोणाचा आहे तर अगदी चायनाचा आहे. मग ह्या GPS सिस्टीमवरून इराणला हे 2 देश मदत करत आहेत. त्यामुळे एकदम सटीक इन्फॉर्मेशन यांच्यापर्यंत पोहोचत आहे इराणपर्यंत व इराण आज घडीला तिथं सर्वाईव्ह करू शकला आहे. ओके. हे एक त्याचं मुख्य कारण आहे. मग अगदी याला परत एकदा जर तुम्ही पाहिलात तर अमेरिकेला काय वाटलं होतं की अगदीच एका दिवसाचं हे युद्ध आहे व अमेरिकी जनता ही युद्ध परत एकदा काय करेल फेटाळून लावेल असं त्यांचं बेसिकली मत होतं किंवा इराणी जनता ही रिजिम चेंज करू शकेल म्हणून. परंतु ज्यावेळेस 160 मुलींना तिथं मारण्यात आलं व त्यावरून आपल्या लक्षात काय येतं सर्व जी जनता आहे इराणची जी जनता आहे ती परत एकदा त्यांच्या रिजिमकडून झालेली आहे. ओके. व युद्धामध्ये तसंच असतं किंवा अगदी संकट काळात तसंच होतं. आज देखील पण आपल्या घरामध्ये वगैरे भांडण होत असले तरी आपल्या फॅमिलीवर जर एखादी संकट आलं तर सर्वजण आपण एकत्र येतो. ओके. व हेच त्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य इराणमध्ये पण झालं. ज्यावेळेस त्यांनी मुलींच्या शाळेवरती आक्रमण केलं अमेरिकेलाच त्याचा तोटा जास्त निर्माण झाला. ओके. कारण अगदीच त्यांची जी जनता आहे ती एकवटली. त्यानंतर अगदी जर तुम्ही पाहिलात तर इराणचे जे नेते आहेत त्यांनी काय म्हटलं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी काल आणि परवा जे विधान करत होते की आम्ही तुम्हाला बिनशर्त माफी मागा असं जे आवाहन करत होते डोनाल्ड ट्रम्प यांनी डायरेक्टली त्यांना म्हटलं की आम्ही बिनशर्त तर माफी मागणार नाही व अमेरिकेसोबत आता कोणतीही वाटाघाटी करण्यात येणार नाही असं त्यांनी डायरेक्टली सुचवलं. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणत होते ज्यावेळेस मोजताबी हे सत्तेत येणार होते किंवा सुप्रीम लीडर म्हणून त्यांची घोषणा होणार होती त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य होतं की जे सुप्रीम लीडर इराणमध्ये स्थापित होणार आहेत ना त्यांच्यामध्ये अगदी माझा पण तिथं नक्कीच हात असेल. म्हणजे जो लीडर निवडायचा आहे त्यामध्ये मी पण लीडर निवडण्याची ताकद ठेवतो असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून म्हणत होते. त्यावर लगेच इराणचे जे काय म्हणू शकता नेते मंडळी आहेत त्यांनी परत एकदा त्यांना ट्विट करून उत्तर दिलेलं आहे की बाबा तुम्ही न्यूयॉर्क सिटीचा मेयर सुद्धा निवडू शकत नाही तर तुम्ही इराण देशाचे सर्वसेर्वा निवडू शकत नाही असं म्हणत म्हणजे डायरेक्टली डोनाल्ड ट्रम्प यांना काय म्हणू शकता आरसा दाखवण्याचं काम इराणने केलेलं आहे. याच कारणासाठी हे युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या आता
नाकीनऊ आलेलं बेसिकली दिसत आहे. कारण एकतर पैसा पण इथं बेसिकली खर्च होत आहे. यासोबतच पहा इस्रायल आणि इराण हे कन्फ्लिक्ट जे आहे किंवा इस्रायलने स्वतःहून अमेरिकेला ओढून आणलेलं आहे, हे कदाचित चुकीचं झालेलं आता नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकीनऊ येत आहे पहा. ओके, मग तेथील जी जनता आहे, अमेरिकी जनता, ती पण थोडंसं युद्धाच्या विरोधातच आहे. मग हे सर्व जर बाबी पाहतात मी, तर अगदीच पहा किंवा इतिहास पण पाहिलं व मी दरवेळी व्हिएतनामचा इतिहास देतो पहा किंवा संदर्भ देतच असतो, अफगाणिस्तानचा संदर्भ देतो. जिथं जिथं अमेरिका गेलेला आहे तिथं त्यांना मार पडलेली आहे, तरी देखील हे म्हणजे समजून येत नाही अमेरिकेला कदाचित. पण ते परत एकदा जातात दुसऱ्या युद्धामध्ये वगैरे स्वतःला अडकून घेतात व तसंच त्यांचं होतं. आता अफगाणिस्तानमध्ये काय झालं, त्यांनी तालिबानला नष्ट करण्यासाठी आले होते, पण 20 वर्ष त्यांनी तालिबान नष्ट करण्यासाठी घालवला, पण काय झालं, काहीच नाही. उलट पैसा त्यांचा सर्व वेळ वगैरे तिथं गेलेला होता वाया. बरोबर आहे, परत आता तालिबानच तिथं आहे. अगदी तसंच व्हिएतनाममध्ये तेच झालेलं आहे पहा. त्यांनी अगदीच तिथे रिजिम चेंज करण्यासाठी गेले होते किंवा जे कॅपिटलिस्ट कंट्री आहे, सॉरी काय म्हणू शकता, सोशलिस्ट कंट्री आहे, त्यांना तिथं खात्मा व्हावा, त्यांचे विचार तिथं रुळले जाऊ नये, कॅपिटलिझम तिथं यावं, यासाठी त्यांनी तिथे गेले होते व मार खाऊन आले. मग हे सर्व पाहताना अमेरिका कदाचित अभ्यास करत नाही, त्यांना अगदीच मीच पैलवान आहे अशा पद्धतीने ती सिच्युएशन तिथं कदाचित निर्माण होते, म्हणून ते पुढे जातात. हे इथं बेसिकली लेखकांचं म्हणणं आहे की ट्रम्प यांना ही युद्ध आता नाकीनऊ येत आहे. त्याच्यानंतर जे आजूबाजूचे राष्ट्र आहेत पहा, इराणच्या आजूबाजूचे जे देश आहेत यांनी पण अगदीच सौदी अरेबिया असू द्यात किंवा UAE असू द्यात, कतार, हे जे सर्व राष्ट्र आहेत ना, यांच्यावरती फक्त एका फॅमिलीचं तिथं रूल आहे. ओके, म्हणजे UAEचं जर पाहिलात तुम्ही तर एकच फॅमिली आहे, त्यांची राजवट तिथं चालू. सौदी अरेबियाचं पण तसंच आहे. म्हणजे एक फॅमिलीला जर तुम्ही खुश केलात ना, तर सगळी गव्हर्नमेंट तिथं खुश राहते. मग अगदी तसंच पहा, याच्यापूर्वी जेव्हा वर्ल्ड वॉर सेकंड संपलं ना, त्याच्यानंतर अमेरिकेने ना त्या एकाच फॅमिलीला तिथं खुश केलेली आहे. जनतेला तिथं खुश करून ठेवलेलं नाही, तर त्या फॅमिलीला खुश केलेली आहे. व त्यांनी काय म्हटलेत की आम्ही तुम्हाला सर्व सिक्युरिटी वगैरे प्रोव्हाइड करू, तुम्ही फक्त आम्हाला काय करा, आमच्यासोबत राहा तुम्ही, असं म्हटलं आहे. व ते फॅमिली मेंबर्स आहेत ते म्हणतील की ठीक आहे, मला काय करायचं आहे, ओके, माझा देश तर सुरक्षित आहे ना, व कसं पण देश चालणार आहे. या निमित्ताने पहा, त्यांची स्वतःची जायदाद आहे ती. ओके, देश म्हटल्यानंतर जे अरेबियन कंट्रीज आहेत पहा, ते स्वतःची जायदाद आहे त्यांची ती. ओके, म्हणजे एक फॅमिली रूल आहे, त्यामुळे अगदीच तिथे कोणी डेमोक्रेसीबद्दल विचारत नाही, कोणी काहीच नाही, फक्त एका फॅमिलीचं रूल व त्यांची ती जायदाद. मग यानुसार अमेरिका तिथं फक्त मदत करत आलं. परंतु ज्यावेळेस इराणने यांच्यावरती आक्रमण करायला लागलं पहा, त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की बाबा आपण डोनाल्ड ट्रम्प यांना इथं चावी देऊन खूप चूक मोठी केलेली आहे. मग त्यामुळे पहा, सौदी अरेबिया वगैरे म्हणत होते की बाबा आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेमध्ये सहभागीच करून घेतलं नाही किंवा विश्वासातच घेतलं नाही, त्यांनी डायरेक्टलीच आक्रमण वगैरे करायला चालू केलं. मग हेच तरी तर बेसिकली मुख्य इश्यू सध्याला दिसत आहे. ओके, आय होप मग आता ही युद्ध जास्त दिवस न राहता लवकरात लवकर थांबेल. परंतु इराण जर तुम्ही पाहिलात तर ते कदाचित थांबण्यावर ते थोडंसं आता सध्याला तरी ठाम नाही आहेत. कारण पहा, त्यांच्याकडे फतेह 300, खुर्रमशाह 400, खैबरशाह, हाजी कासिम, शहाब, इमाद इत्यादी भरपूर मिसाईल आहेत, जे की अद्याप त्यांनी वापर केलेला नाही आहे. ओके, व ते वापर करण्याच्या अगोदरच त्यांची जी रडार सिस्टीम आहे अमेरिकेची ती खात्मा झालेली आहे त्याची. मग हे युद्ध जर आणखीन जास्त काळ टिकलं तर अमेरिकेचं आणखीन नुकसान जास्त होईल, याची नक्कीच शक्यता इथं जास्त वर्तवली जात आहे. ओके, पाहूयात. त्याच्यानंतर येतं भारत देशाचं वक्तव्य किंवा भारत देशाचा स्टँड कुठं आहे ते. ओके, मग पार्लिमेंटचं सेशन आजपर्यंत नव्हतं, त्यामुळे पहा भारत सरकार वक्तव्य करण्यापासून वाचू शकलं. परंतु काल पार्लिमेंट चालू झाली, सेशन पार्लिमेंटचं चालू झालं की लगेच विरोधक जे आहेत ना, त्यांनी चर्चा करायला लावली की बाबा तुमचा स्टँड कुठं आहे. त्यावेळेस परराष्ट्रमंत्री यांनी म्हटले की आपण शांततेच्या बाजूने उभे आहोत. पण शांततेची बाजू नेमकी कोणती? कारण पहा, जे बेंजामिन नेतान्याहू आहेत ते पण शांततेच्याच बाजूकडून उभे आहेत. पण अगदीच पहा, शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी 160 मुलींचा तिथं डायरेक्टली जीव घेतला, हे योग्य नाही आहे ना. मग त्यासाठी भारत सरकारला इथं आता स्टँड घेणं बंधनकारक होईल. ज्यावेळेस पार्लिमेंटमध्ये चर्चा होईल पहा, व त्याचे रेकॉर्ड असतात पार्लिमेंटचे, मग त्यासाठी अगदीच भारत सरकारला आता स्टँड घ्यावा लागेल. मग पाहूयात भारत सरकार कोणता स्टँड घेतो. काल तर परराष्ट्रमंत्री यांनी म्हटलेलं आहे की एकाही भारतीयाचा जीव तिथं गेलेला नाही आहे व अगदीच आपण शांततेच्या बाजूने आहोत. ओके, पाहूयात. आता ही न्यूज इन प्रोसेस आहे, फक्त तुम्ही हे पॉईंट्स लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढे चला, जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा प्रवास खडतर प्रश्नचिन्ह. व आपण जे स्वप्न पाहिलं होतं किंवा आपण चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलेलो होतो, ते परत आपण घसरत 5वी मोठी अर्थव्यवस्था झालेले आहोत. म्हणजे जपानला जे मागं टाकून आपण थोडंसं हे करत होतो, म्हणजे स्वतःला एक कॉंग्रॅच्युलेशन करत होतो, ते आपल्याला परत एकदा वापस घेऊन गेलेले आहे. तर आपण 5वी अर्थव्यवस्था झालेले आहोत. ओके, आता हे का झालं असं? तर अगदीच पहा, सर्वांना माहिती आहे 2011-12 ही आपण याच्यापूर्वी बेस इयर मानत होतो GDP कॅल्क्युलेशनसाठी. पण
27 फेब्रुवारी भारत सरकारने निर्णय घेतला व त्यांनी म्हटलं की नाही, आता आपण 2022-23 हे बेस इयर मानायचं GDP कॅल्क्युलेशनसाठी. असं म्हटल्यानंतर पहा नवीन कॅल्क्युलेशन आले. पण नवीन कॅल्क्युलेशन आल्यानंतर किंवा अगदीच पहा तुम्ही आता अगदी तुम्ही पूर्वीचे म्हणजे अगदी लहानपणी जसं की पहा बालवाडीमध्ये तुम्ही हुशार होता की 10वीमध्ये हुशार होता, असं जर तिथं सॉरी म्हणजे असा जर तिथं कंपॅरिझन करायचं असेल, पहा हे आहे बालवाडी, ओके, त्यानंतर ही आहे 10वी व सध्याला तुम्ही UPSC ॲस्पिरंट आहात. मग मला सांगा तुम्ही बालवाडीपेक्षा आज घडीला हुशार आहात का 10वीपेक्षा आज हुशार आहात? तर अगदीच पहा बालवाडीपेक्षा तुम्ही खूप आज हुशार आहात ना. ओके, मग अगदी तसंच आहे. हे 2011-12चे डाटा होतं जे की खूप जुनं होतं. मग त्याच्यापेक्षा तर आपण आज घडीला खूप प्रगत आहोत ना. मग आपल्याला तेच वाटायचं की बाबा आपण खूप मोठे आहोत किंवा खूप महान आहोत. पण ज्यावेळेस आपण 10वीचा रिझल्ट आणि UPSCचा रिझल्ट पाहिला त्यावेळेस अगदी 10वीला तरी आपण जास्त चांगल्या पद्धतीने हुशार होतो. ओके, म्हणजे अशी म्हणायची तिथं संधी नक्की येईल. कारण UPSC जर पाहिला तुम्ही, UPSCचं सिलेबस वगैरे जर पाहिला तर ते खूप वास्ट आहे. व आय होप कालचा तुम्ही कट ऑफ UPSCचा पाहिला असाल तर अगदीच 90+ जाणं आता बंधनकारक आहे. त्यामुळे शक्य झालं तर थोडंसं UPSCच्या सिलेबसकडे लक्ष द्या. तर पहा UPSCचा सिलेबस आणि 10वीचा सिलेबस जर पाहिला तर अगदीच थोडंसं नक्कीच तफावत आहे. परंतु 10वीपेक्षा तुम्ही तसं म्हणता येणार नाही की मी हुशार वगैरे आहे, कारण 10वीला तुमची टक्केवारी 90-100 वगैरे असू शकेल. पण UPSCला तिथं चालतं का, तर UPSCला फक्त 50% येतात. पण नक्कीच तुम्ही हुशार झालेले नक्की आहात, कारण तुमचे माइंड जे ओपन होतं ना ते UPSCमध्ये आल्यानंतर खूप ओपन होतं. परंतु 10वीमध्ये थोडंसं संकोचित असतं किंवा एक्झाम ओरिएंटेड तुम्ही स्टडी करत असता. पण अगदी सांगायचा उद्देश हा आहे की बालवाडीपेक्षा तुम्ही UPSC ॲस्पिरंट म्हणून जास्त हुशार असता. अगदी भारत सरकारचं पण तसंच झालं. जे जुनी आकडेवारी होती त्या आकडेवारीनुसार पहा आपण 3री अर्थव्यवस्था होतो, परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थाने नवीन आकडेवारी आली त्यानुसार आपण परत एकदा मागची आकडेवारी म्हणजे अगदीच पहा 335.47 कोटी रुपये इतकाच आपली अर्थव्यवस्थेचं वजन आहे. मग त्या कारणावरून आपली भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती 5व्या स्थानावर परत एकदा गेलेली आहे. आता अगदी अर्थव्यवस्था मोठं करण्यासाठी काही जास्त हे करणं अपेक्षित नाही आहे आपल्याला, कारण पहा 1-2 जे बिझनेसमॅन आहेत त्यांची संपत्ती जरी वाढली तरी भारत देश पुढे जाऊ शकेल. पण डेव्हलपमेंट होणं काळाची गरज आहे. मग पाहूयात भारत सरकार याबद्दल कसे निर्णय वगैरे घेईल. हाच थोडासा महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण निगेटिव्ह न्यूजमधून प्रश्न येत नाहीत UPSCला, त्यामुळे मी याला स्किप करतो आहे. ओके, त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. नेक्स्ट आहे द हिंदू. द हिंदूमधील पहिलीच बातमी होती कालची. काल मी तुम्हाला म्हटलेलं होतं की जे 9 तारखेचं पेपर जे आहे द हिंदू ते आपण 10 तारखेला घेणार आहोत. व त्यानुसार पहा पहिली बातमी होती बेंगाल ऑन प्रेसिडेंट व्हिजिट. तर ही जी बातमी आहे आपल्यासाठी गरजेचं नाही म्हणजे प्रेसिडेंटचे प्रोटोकॉल फॉलो झाले किंवा नाही वगैरे, पण यामधून आपल्याला घ्यायचं काय आहे महत्त्वाचं ती हे आहे की इंटरनॅशनल संताल कॉन्फरन्स. ओके, या कॉन्फरन्सला गाईड करण्यासाठी प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू या व्हिजिट केल्या होत्या वेस्ट बेंगॉलमध्ये व तिथे प्रोटोकॉल फॉलो केले गेले नाहीत. मग हे इंटरनॅशनल संताल कॉन्फरन्स जे आहे ते काय आहे नेमकं, यावरून UPSC प्रश्न विचारते ते आपण पाहणार आहोत. आपल्या अगदीच डेली जे करंट अफेअर्सची जी PDF आहे त्यामध्ये हे सर्व काही दिलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक मला सजेशन हवं होतं, ही PDF आपण एक मॅगझिन स्वरूपात केलेलं बेटर आहे की फक्त डेली बेसिसवर तुम्हाला हे PDF हवी आहे, कारण मी डेली पहा यामध्ये पूर्वीच्या पण बातम्या अपडेट करत आहे. ओके, आता ही आय थिंक परवा दिवशी आपण हे पाहिलेलं आहे 8 मार्च रोजीचं. मग हे सर्व बातम्या एकत्रित करत आहे की तुम्हाला डेली बेसिसवर फक्त 1-2 पेजेसची हवी आहे PDF की सगळे एकत्रितच देऊ. प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला याचं तुम्ही रिव्ह्यू नक्की सांगू शकता किंवा यामध्ये काही चेंजेस हवे असतील ते पण सांगू शकता. डन. तर पहा आंतरराष्ट्रीय संताल परिषद एक आढावा. तर आंतरराष्ट्रीय संताल परिषद ही प्रामुख्याने संताली भाषा लिपी यांची जर पाहिलात, ही संताली भाषा आणि लिपी कोणती आहे, ओल चिकी. संताली भाषेची लिपी कोणती आहे, ओल चिकी. ओके, संस्कृती वारसा जतन करण्यासाठी आयोजित केली जाते. भारत विशेषतः झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार, बांगलादेश, नेपाळ, भूतानमध्ये पसरलेल्या संताल समुदायाला एकत्रित आणणे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डन. त्याच्यानंतर याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत, तर सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. त्यानंतर ओल चिकी लिपीचा प्रचार करणे. पंडित रघुनाथ मुर्मू यांनी विकसित केलेल्या ओल चिकी लिपीचा वापर वाढवण्यावर भर दिला जातो यामार्फत. आता ओल चिकी लिपी ही कोणाशी संबंधित आहे, तर संथाल कम्युनिटी, आणि याचा उदय कोणामार्फत झालेला आहे किंवा याची इन्व्हेन्शन कोणी केलं होतं, तर पंडित रघुनाथ मुर्मू. ही प्लीज 2 पॉईंट लक्षात ठेवा. UPSC यावरून प्रश्न विचारला जाऊ शकतो व सध्याला द्रौपदी मुर्मू या त्याच कम्युनिटीमधून येतात व अगदीच हे चर्चेमध्ये आहे व शेवटच्या 2 महिन्यामधून पण बातम्या येऊ शकतात UPSCला. त्यामुळे प्लीज ही खूप मोस्ट IMP बातमी आहे पहा. कारण आय थिंक 2024ला ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद व्हिजिट केली होती, त्यावरून प्रश्न आलेला होता.
त्यानिमित्ताने प्लीज हे थोडंसं बातमी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे साहित्य आणि भाषा. संथाली साहित्यावर चर्चा करणे आणि या भाषेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे. हक्क आणि अधिकार, जल, जंगल, जमीन यावरील आदिवासींच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करणे हे या कॉन्फरन्सचं उद्दिष्ट होतं. ओके, हे 4 उद्दिष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर येतं आता हिस्टॉरिकल बॅकवर्ड लिंकेजेस. ओके, UPSCच्या दृष्टिकोनातून जर बॅकवर्ड लिंकेजेस पाहिलात तर पहा, संथाल विद्रोह किंवा संथाल रिबिलियन तुम्ही अगदीच पाहिला असाल 1855 व 1857च्या उठावाचा पाया संथाल रिबिलियनने ठेवला होता. या दृष्टिकोनातून UPSC प्रश्न विचारू शकते. तर पहा, संथाल विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? सिद्धू, कान्हू, चांद आणि भैरव या 4 भावांनी या विद्रोहाचं नेतृत्व केलं होतं. आणि कारण काय होतं तर ब्रिटिश राजवटीतील जमीन महसूल पद्धत जी की परमनंट सेटलमेंट होती, त्याला सावकार आणि जमीनदाराकडून होणारी पिळवणूक यामुळे म्हणजे जमीनदाराकडून जी पिळवणूक होत होती याला विरोध करण्यासाठी सिद्धू, कान्हू, चांद आणि भैरव या 4 भावांनी हा उठाव केला होता. मग याची व्याप्ती कुठं होती तर राजमहल टेकड्यांचा परिसर जेवढा होता झारखंडमधील तेवढ्या परिसरामध्ये हा उठाव झालेला होता. मग याचा परिणाम काय झाला तर पहा, SPT ॲक्ट, संथाल परगणा टेनन्सी ॲक्ट तिथं ब्रिटिशांनी पुन्हा लागू केलेला होता. व अगदी तसाच पहा, हे 1855चा उठाव होता. तर अगदीच बिरसा मुंडा यांनी पण एक उठाव केलेला होता व बिरसा मुंडा उठाव झाल्यानंतर अगदीच तिथे पण एक छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट तिथं पारित करण्यात आलेला होता. व हे जे टेनन्सी ॲक्ट असतात ना, यानुसार काय तर तेथील जी जमीन होती म्हणजे संथाल परगणा यांची जी जमीन होती म्हणजे एक संथाल तिथं पुन्हा जिल्हाच तयार झाला व त्या जिल्ह्यामधील जे संथाल परगणा टेनन्सी ॲक्ट आहे ना, त्यानुसार अगदीच तेथील जमीन कोण्याही दुसऱ्या शेतकऱ्याला तिथं दिली जाणार नाही किंवा तेथील जी जमीन आहे ती कोणालाही विक्री केली जाणार नाही, असं त्या कायद्यानुसार तिथं संरक्षण संथाल कम्युनिटीसाठी तिथं देण्यात आलेलं आहे. हे थोडंसं पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. संथाल परगणा टेनन्सी ॲक्ट काय बेसिकली. ओके, जसं आर्टिकल 370 होतं जम्मू काश्मीरसाठी, अगदी तसंच आहे संथाल परगणा किंवा संथाल जे जिल्हा आहे ना त्यांच्यासाठी हे SPT होतं. ओके, मग त्याच्यानंतर 1900मध्ये बिरसा मुंडा यांचा जो उठाव झाला ना, मग त्यावेळेस त्यांनी काय ठेवलेलं होतं, छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट पण यांनी इश्यू केलेला होता. ओके, तर हे थोडंसं 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत एकदा आपण जर थोडक्यात माहिती पाहिली तर लिपी कोणती आहे यांची, ओलचिकी. पंडित रघुनाथ मुर्मू यांनी ही शोधलेली लिपी आहे. त्याच्यानंतर मुख्य सण सोहराय, सरहुल आणि बहा. आर्ट अँड कल्चरमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर नृत्य काय, झमुराई आणि दोसाई. आणि घटनात्मक दर्जा संथाली भाषेचा 8व्या अनुसूचीमध्ये समावेश 92वी घटनादुरुस्ती 2003. आय थिंक लास्ट इयरला 2024मध्ये हा प्रश्न आलेला आहे. ओके, तर प्लीज संथाली कम्युनिटीबद्दल थोडंसं हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतोच. डन. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अगदीच मेन सायन्स रायटिंग करायची आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न असेल की 1857च्या उठावापूर्वीचा सर्वात संघटित आणि शक्तिशाली आदिवासी उठाव म्हणून संथाल विद्रोहाचे मूल्यमापन करा. 15 मार्कसाठी 250 शब्दामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. मग हे लिहित असताना तुम्ही डायरेक्टली एकदा इंट्रो करू शकता, त्याच्यानंतर कारणे परिणाम हे देऊन अगदीच कन्क्लुजन तिथं करू शकता. ओके, शक्य झालं तर याचे ॲन्सर तुम्ही मला नक्की पाठवू शकता आपल्या टेलिग्रामवरती. डन. त्याच्यानंतर येतं नेक्स्ट आहे आर्टिकल. द हिंदूमधील एक आर्टिकल आला आहे MK स्टॅलिन यांनी लिहिलेला, अतिशय महत्त्वाचा हा आर्टिकल आहे. 1 नेशन 1 इलेक्शन, रेमेडी वर्स दॅन डिसीज. ओके, आता इथे त्यांनी काय केलं आहे पहा, इंडोनेशियाचं उदाहरण घेतलं आहे MK स्टॅलिन यांनी. व सर्वांना माहिती आहे MK स्टॅलिन सध्याला हे आर्टिकल्स का लिहित आहेत तर जस्टिस कुरियन जोसेफ कमिटी त्यांनी बसवली होती. कशा संदर्भात तर फेडरलिझमसाठी. ओके, फेडरलिझमला चर्चा करण्यासाठी यांनी ही समिती बसवली होती, जस्टिस कुरियन जोसेफ कमिटी. ओके, मग या कमिटीच्या रिपोर्ट आलेले आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये. मग त्यावरून एक रिपोर्ट काढत MK स्टॅलिन सध्याला आर्टिकल छापत आहेत. ओके, मग अगदीच पहा त्यांनी एक उदाहरण घेतलेलं आहे इथं इंडोनेशियामधलं. 2019मध्ये इंडोनेशियाने एक चॅलेंज स्वीकारलं व पहा त्यांनी 1 डे इलेक्शन ही संकल्पना आणली व 1 डे इलेक्शन त्यांनी 2019मध्ये कंडक्ट केलं. बरोबर, मग 1 डे इलेक्शन कंडक्ट केल्यानंतर पहा त्यांचे किती जवळपास 900 पोल वर्कर्स होते ना, त्यांचं तिथं निधन झालं व जवळपास 5000 जे इलेक्शन वर्कर्स होते ना ते इल झाले म्हणजे आजारी पडले. 900 वर्कर्सचं निधन आणि 5000 वर्कर्सचं तिथं काय झालं पहा, ते आजारी पडले. मग यावरून काय झालं पहा, इंडोनेशियाला एक सबक प्राप्त झाला की बाबा आपण 1 डे इलेक्शन कंडक्ट करू शकत नाही. बरोबर, तरी देखील त्यांनी 2024मध्ये परत एकदा हा स्टेप त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला व परत एकदा त्यांच्याकडे पहा
100 डेथ झाल्या व जवळपास 15,000 व्यक्तींचं तिथं काय झालं, आजारी पडलेली आहेत. ओके, व ह्या आकडेवारून असं लक्षात येतं की जर तुम्ही चांगली स्टडी न करता जर डायरेक्टलीच मैदानात उतरलात तर नक्कीच तुम्हाला तिथं परिणाम भोगावे लागतात. अगदी त्याच धर्तीवर पहा, मग M.K. स्टॅलिन काय म्हणत आहेत की भारत देशाची एवढी लोकसंख्या जास्त आहे किंवा आपण जर तुम्ही इंडोनेशिया आणि भारत देशाला जर कंपॅरिझन जर केलात तर अगदीच पहा, भारत देशामध्ये तर यावरती भरपूर तिथे हे असतील, म्हणजे इलेक्शन कमिशनवरती ताण जास्त निर्माण होईल व अगदी जी व्यवस्था आहे ती कुडमुडून पळू शकेल. मग यासाठी आज सध्याला जी इलेक्शन चालू आहेत, म्हणजे सेंट्रलचे वेगळी इलेक्शन आणि स्टेटची जी वेगळी इलेक्शन आहेत, हेच असंच चालू राहू द्या, असं M.K. स्टॅलिन यांचं बेसिकली एक सांगणं आहे. पण आपण याला या आर्टिकल स्वरूपात न बघता UPSCसाठी काय महत्त्वाचं आहे हेच डायरेक्टली पाहूयात. तर पहा, एक देश एक निवडणूक. आता यामध्ये कोणते कोणते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केले जाणार आहेत यासाठीचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, सेपरेट व्हिडिओ आहे वन नेशन वन इलेक्शनबद्दलचा. तर तो प्लीज तुम्ही पाहून घ्या, कारण त्यामध्ये मी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे 82 आर्टिकल 82A वगैरे काय बदल होणार आहेत. ओके, आता सध्याला चर्चा का करत नाही आहे, तर ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे आहे, JPCमध्ये. ओके, ही बिल मांडण्यात आलं होतं पहा 2024मध्ये. मग अगदीच 2024पासून ही बिल JPCकडे आहे, त्यामुळे आता सध्याला आपण याबद्दल काही चर्चा करू शकणार नाही. हां, पण ज्यावेळेस JPCने याला रिलीज केलं ना, त्यावेळेस मी नक्की चर्चा करेन. पण तत्पूर्वी तुम्हाला जर बिल वाचून घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही काय करा, अगदी आपलं एक वन नेशन वन इलेक्शनबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आहे ते पाहून घेऊ शकता. बरोबर, मग आता चला, वन नेशन वन इलेक्शन किंवा एक देश एक निवडणूक जर जाहीर झाली तर काय होईल, याचे फायदे काय आहेत तर खर्चात कपात. अगदीच पहा, वारंवार होणाऱ्या निवडणुकामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण येतो, त्यामुळे हे सर्व खर्चात कपात होऊ शकेल. त्यानंतर प्रशासकीय सातत्य, जसं की निवडणुका जाहीर झाल्या की आदर्श आचारसंहिता लागते, ज्यामुळे नवीन विकास कामांना खीळ बसते. एकाच निवडणुकीमुळे अगदीच धोरणात्मक निर्णय घेण्यास सरकारला जास्त वेळ मिळू शकतो. नेक्स्ट आहे सरकारी यंत्रणेचा वापर तिथं केला जाईल, म्हणजे जास्त जर निवडणुका वेळोवेळी जर घेतल्या गेल्या किंवा निवडणुका जर वारंवार घेतल्या गेल्या तर सरकारी यंत्रणा त्यातच गुंतून असते. पहा, जसं शिक्षक आहेत, त्यानंतर अगदीच जे सरकारी कर्मचारी आहेत ते अगदी इलेक्शन ड्युटीमध्ये बिझी असतात, यामुळे सरकारी काम चांगलं होऊ शकत नाही. पण एकदा जर तुम्ही इलेक्शन कंडक्ट केला तर अगदीच सरकारी यंत्रणेचा चांगला वापर तिथं कदाचित होईल. त्याच्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढू शकेल. ओके, त्याच्यानंतर याचे चॅलेंजेस काय आहेत तर घटनात्मक पेच पहा, यामध्ये कलम 83, 85, 172 आणि 74 यामध्ये दुरुस्ती करावी लागेल. यामध्ये 82 घेतलं नाही आहे, 82A ही आर्टिकल तिथे टाकण्यात येणार आहे. ओके, डिलिमिटेशन कमिशन या संदर्भात आहे ते, डिलिमिटेशन म्हणतोय, काय म्हणू शकता, 5 वर्षाच्या इलेक्शन संदर्भात ते आर्टिकल आहे. त्याच्यानंतर संघराज्य संघ संरचनेस याचा धोका निर्माण होऊ शकतो. जसं की पहा, प्रादेशिक पक्षांचे असे मत आहे की एकाच वेळी निवडणुका झाल्यास राष्ट्रीय मुद्दे वरचढ ठरतील आणि स्थानिक किंवा राज्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष राहील. अगदी बरोबर आहे. पहा, ज्यावेळेस तुम्ही लोकसभेचं इलेक्शन पाहता, आता अगदी 2024चं तुम्ही पाहू शकता ना इलेक्शन, 2024च्या इलेक्शनमध्ये संविधान बचाव हे थोडंसं जास्त चर्चेत आलं होतं. पण त्याच वर्षी तुम्ही महाराष्ट्र राज्य विधानसभेचे इलेक्शन जर पाहिलं तर त्यामध्ये दुसरेच मुद्दे महत्त्वाचे होते, जसं की खरी शिवसेना कोणाची वगैरे असे मुद्दे महत्त्वाचे होते. बरोबर आहे. मग अगदीच जर राष्ट्रीय निवडणुकीसोबत जर आपण स्थानिक स्वराज्य लोकलचे पण निवडणुका जर घेतला, जसं की आमदारांच्या वगैरे, तर त्यामध्ये राज्याची जी प्रमुख मुद्दे आहेत ना ती विस्कळीत जातात. ओके, त्याच्यानंतर मध्यावधी स्थिती, जर एखादी राज्य सरकार 5 वर्षाच्या आत कोसळली तर तिथे पुन्हा निवडणुका कधी घ्यायचा हा एक बेसिकली मोठा प्रश्न आहे व त्याबद्दल नक्कीच आता JPC चर्चा करेल व JPCने जर त्याचं उत्तर दिलं ना त्यावेळेस आपण याला पुढे पाहणार आहोत. त्यानंतर लॉजिस्टिक समस्या, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात EVM, VVPAT मशीन आणि सुरक्षा दलांची उपलब्धता करणे हे निवडणूक आयोगासाठी मोठे आव्हान असेल, कारण अगदी संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावावी लागेल. ओके, त्याच्यानंतर आता तमिळनाडू समितीच्या मुख्य शिफारसी किंवा हरकती काय आहेत. तमिळनाडू समिती म्हणजेच कोणाची, जस्टिस जोसेफ कमिटी यांनी जे रिकमेंडेशन दिलेले आहेत फेडरलिझमबद्दल, त्या समितीची काही शिफारसी आहेत. तर पहा, ही समिती म्हणजे तमिळनाडू समितीने सरकारने या संकल्पनेला लोकशाही विरोधी आणि संघराज्य पद्धतीला घातक मानली आहे. त्यांच्या प्रमुख शिफारसी खालीलप्रमाणे आहेत. तर पहा, त्यांनी काय म्हटलं की एकतर काय होईल, यामुळे राज्यांच्या स्वायत्तेवर गदा येईल. कसं, समितीचे असे मत आहे की एकाच वेळी निवडणुका घेतल्यास राज्यांच्या विशिष्ट स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल आणि राष्ट्रीय मुद्दे वरचढ ठरतील. यामुळे भारताच्या संघराज्य रचनेला धोका निर्माण होईल. बरोबर आहे. पुढचा आहे कलम 356चा गैरवापर. आता अगदीच
ज्यावेळेस संविधान समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विचारण्यात आलं की 356 तुम्ही का टाकत आहात, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असं एक स्वप्न होतं किंवा म्हणजे त्यांना विश्वास होता की आर्टिकल 356चा कधी उपयोगच केला जाणार नाही, म्हणजे अगदीच अनयुज्ड आर्टिकल म्हणून 356 होईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत होतं. परंतु इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोटे ठरलेले आहेत. कारण आजची राजकीय व्यवस्था जर तुम्ही पाहिलात तर एखाद्या पक्षाला उलथून टाकण्यासाठी 356चा बेसिकली तो वापर होत आहे. मग इथं तेच होईल पहा, जर एखाद्या राज्यात 5 वर्षांच्या आधीच सरकार कोसळले तर तिथे पुन्हा निवडणुका कधी घ्यायच्या आहे, अशा वेळी राष्ट्रपती राजवट लादली जाण्याची शक्यता वाढेल, जे लोकशाहीसाठी नक्कीच घातक आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधाच्याही विरुद्ध आहे. ओके, नेक्स्ट आहे प्रशासकीय गुंतागुंत. एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा दले, EVM मशीन्स आणि कर्मचारी यांची व्यवस्था करणे अत्यंत कठीण आहे, असे समितीने इथं नमूद केलं आहे. त्याच्यानंतर घटनात्मक सुधारणांना विरोध आणि स्थानिक स्वराज्य संस्था. तमिळनाडू सरकारने असे सुचवले आहे की पंचायत आणि नगरपालिका निवडणुका राज्यांच्या अखत्यारीत येतात, त्यामुळे केंद्राने त्याबाबत हस्तक्षेप करू नये. व हे अगदी बरोबर आहे. पहा, तुम्ही आता सध्यालाच महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका अनुभवल्या आहात, ज्यामध्ये अगदी राज्य निवडणूक आयोग यामध्ये त्यांची प्रक्रिया पार पाडतं. पण जर हे काम अगदीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जर करत असेल तर ते अयोग्य होईल. मग हे सर्व पाहता वन नेशन वन इलेक्शन हे अगदीच अयोग्य आहे असं तुम्ही म्हणू शकता, किंवा याचे पॉझिटिव्ह पॉईंट पाहिला तर वन नेशन वन इलेक्शन हे चांगलंच आहे असं तुम्ही म्हणू शकतात. पण थोडंसं थांबा, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे ही विधेयक आहे. मग यामध्ये जर काही सुधारणा समितीने सुचवल्या किंवा अगदीच परत पार्लमेंटने परत यावर बिल पारित केलं तर नक्कीच आपल्याला याबद्दल ॲक्ट तयार होईल व त्यावेळेस आपण याची चर्चा करूयात. आता सध्याला निश्चिंत राहा. अगदीच एक म्हणजे काय म्हणू शकता, जेवढे प्रश्न विचारले जाऊ शकतात तेवढे मी घेतलेले डिस्कस केलेत. पण घटनात्मक बदल कोणते कोणते होणार आहेत यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा व्हिडिओ तुम्ही एकदा प्लीज पाहून घ्या. ओके, आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.